श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रवा मसाला डोसा बाईट. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, 1 उकडलेला बटाटा, कोथिंबीर, कांदा, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक लसूण ठेचा, मीठ, जिरे, मोहरी, हळद आणि इनो. आता आपण अगोदर 1 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊ. आता याला मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेऊ. हे पहा, छान असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं. आता आपण अगोदर मसाला डोसाचा मसाला तयार करून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी टाकली. आता जिरे टाकून घेतले. उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकली. थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया. त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. त्याच्यात छान असं थोडंसं परतून घेऊया. आता कांदा व्यवस्थित परतून झाला आहे गुलाबी. आता त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक लसूणचा जो आपण ठेचा बनवला होता तो टाकून घेऊया. हळद टाकून घेतली थोडीशी. थोडंसं मीठ टाकून घेऊया. ह्याला छान व्यवस्थित असं थोडंसं परतून घेऊया. आता ह्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेऊया आणि याला असं व्यवस्थित परतून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बटाटा असा स्मॅश करून घ्यायचा. कोथिंबीर टाकून घेऊया. एक 5 मिनिटं अशी व्यवस्थित चटणी परतून घेऊया आपण. आता आपली बटाट्याची चटणी व्यवस्थित परतून झाली आहे. आता हिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करून त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया. छान छोटे बॉल तयार करून घेतले मी बटाट्याच्या चटणीचे. आता मिक्सरमधून जे बॅटर आपण काढलं होतं त्या बॅटरमध्ये आपण दोन चमचे इनो टाकून घेऊया. इनोवर थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे तो ॲक्टिव्ह होतो. आता त्याला छान असं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालं की मी तव्यावर जो आप्पे पॅन ठेवला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे बॅटर आपण टाकणार आहोत. आता आप्पे पॅनला तेल लावलेलं आहे. त्यामध्ये 1-1 चमचा मी बॅटर टाकून घेते.
व्यवस्थित असं एक एक चमचा बॅटर टाकून घेतलं. त्यामध्ये मी आता जे आपण बटाट्याची चटणीचे बॉल बनवले होते ते टाकून घेते. म्हणजे डोस्याचा मसाला रेडी. आता यावर पुन्हा बॅटर टाकून घ्यायचं. टाकलेले बॉल व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे बॅटरनी. व्यवस्थित असं मी सर्व बॉलवर बॅटर टाकून घेतलं. आता ह्याला मी झाकण ठेवून 10 मिनिटं याला बेक करून घेणार आहे. 10 मिनिटं झाले आहेत. आता आपण बाईट काढून पाहू. छान व्यवस्थित अशा मसाला डोसा बाईट निघतात. ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे. मुलांना आपण लंच बॉक्सलाही देऊ शकतो. हे पहा सर्व मसाला बाईट तयार झाले आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. किती छान मसाला डोसा बाईट तयार झाले आहेत.